सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र. मी वैजनाथ सुरोशे आज या ठिकाणी नवीन महत्त्वपूर्ण अशा बातमीसाठी आलेलो आहे. हा आहे जाणारा रस्ता लातूरच्या रोडला आणि तिकडून येणारा आहे हा रस्ता लातूरून येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं असणारा हा NH 361 असणारा रोड गेल्या अनेक वर्षापासून याचं काम चालू आहे, परंतु ह्या रोडचं अर्धवट का काम चालू आहे याची या बिल्डकॉन कंपनीनं उत्तर देण्याची गरज आहे. कारण या तुळजापूरच्या शहरामध्ये तुळजापूर हे शहर या ठिकाणी आई तुळजाभवानीच्या पावनभूमीमध्ये येणाऱ्या इतर अनेक राज्यातून परराज्यातून अनेक येणाऱ्या वाहनांची या ठिकाणी 24 तास वर्दळ चालू असते. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा असणारा रोड गेल्या अनेक वर्षापासून याचं काम सुरुवात झालेलं आहे, परंतु काम येथील कंत्राटदार का करत नाही. या करत नसलेल्या कंत्राटदाराच्या कामामुळे या ठिकाणी अनेक जणांचा मृत्यू झालेला आहे. अनेक मृत्यूजनाच्या दारात वळावली गेलेली आहे आणि काही जण येणाऱ्या काळात पुन्हा त्यांना मृत्यूच्या दारात ढकलण्याचं काम हे कंत्राटदार करत आहेत की काय, असा माझा सत्यवादीच्या वतीने त्यांना प्रश्नार्थी चिन्ह आहे. आपण या NH 361च्या रोडाच्या बाबतीत बोलणार आहोत. गेल्या अनेक वर्षापासून NH 361 नॅशनलचं ह्या रोडचं काम का आणि कशामुळे थांबलेलं आहे. शासनानं या कंत्राटदाराचे पैसे दिलेत किंवा नाही दिलेत का, येथील कंत्राटदारानं 911 कोटीचं असणाऱ्या या कामामध्ये तर बोगसपणा दाखवलेला आहे. कारण गेल्या वेळेस मी सत्यवादीच्या वतीने या ठिकाणी चालू असलेल्या लातूर ते औसा रोडच्या बोगस कामाचं मी माझ्या न्यूजच्या वतीनं दाखवलेलं आहे. कारण बिल्डकॉन कंपनीचं चाललेलं हे काम गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे. मग या कामाला या ठिकाणी कुणाची परमिशन मिळालेली आहे. परमिशन तर मिळाल्याशिवाय रोड चालू होणारच नाही. मग कुणाच्या परमिशननं हे सध्याच्या रस्त्याचं काम बंद आहे. कारण या ठिकाणी रस्त्याचं काम चालू असताना बाजूलाच या ठिकाणी हॉस्पिटल आहे, शासकीय हॉस्पिटल तुळजापूर. जर या ठिकाणी ॲक्सिडेंट जर झाला तर याच ठिकाणी जवळजवळ खूप असे अनेक काही पेशंट नेलेले आहेत आणि याला जबाबदार आहे येथील कंत्राटदार. तर मग शासनाला आणि या NH 361 नॅशनल हायवेच्या माध्यमातून मला असं सांगायचं आहे की 361च्या ह्या रोडचं काम का आणि कशामुळे बंद आहे. मी तुम्हाला काही व्हिडिओ दाखवणार आहे. त्या व्हिडिओच्या ह्याच्यातून तुम्ही पाहू शकतात की सदरील या ठिकाणचं असणारं चालू असलेलं काम संत गतीने का होत आहे. कारण प्रशासनाने यांचे 911 कोटी रुपये बिल्डकॉन कंपनीला तर दिलेले आहेत. मग सदरील रोडचे काम कोणत्या कंत्राटदाराकडे आहे, कुणाला देण्यात आले कुणाला देण्यात आलेलं आहे, सदरील काम का थांबलेलं आहे आणि इतक्या संत गतीने का थांबत आहे. या ठिकाणी जर कुणाच्या जीवितास धोका जर निर्माण झाला किंवा अनेकांचा या ठिकाणी तर मृत्यू झालेलाच आहे. यानंतर जर कुणाचा मृत्यू झाला किंवा अपघात जर झाला तर त्याला कोण जबाबदार आहे, शासन की या ठिकाणचं बिल्डकॉन कंपनीचे कंत्राटदार. याची उत्तरे शासनाने मला द्यावी. मी सत्यवादी सोबत वैजनाथ सुरोशे. जय हिंद जय महाराष्ट्र.